त्यानंतर बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये वनरक्षक पदासाठी कागदपत्र तपासण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण 2417 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आहे आणि नागपूर वन विभाग कार्यालय परिसरामध्ये वनरक्षक पदासाठी उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांची ही तपासणी या ठिकाणी सुरू आहे। मोठी गर्दी झाली आहे उमेदवारांची। राज्यभरातील तरुण हे आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। वनरक्षक पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जातात। आपण बघू शकतो नागपुरातील वन विभागाच्या कार्यालयात साधारणतः महाराष्ट्रभरातून हे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी जे आहे ते पोहोचलेले आहे आणि आपण बघू शकतो सकाळपासून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवली जात आहे। 5000 विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटची तपासणी जी आहे ती आज केली जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं हे सगळे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। हे दृश्य आपण बघू शकतो, मोठी गर्दी आहे। सकाळपासून या ठिकाणी हे परीक्षार्थी आलेले आहे। बघा, आपण सकाळी 8ची बॅच आत गेली आणि इतर जे परीक्षार्थी आहे ते या ठिकाणी आलेले आहे आपापले कागदपत्र घेऊन। 2400 पेक्षा जास्त पोस्टसाठी, वनरक्षक पदाच्या पोस्टसाठी ही भरती राबवण्यात आली होती। त्यात लेखी परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केली आता त्यांच्यासाठी ही कागदपत्र तपासणीची प्रक्रिया जी आहे ती केली जात आहे। त्यासाठी प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।